नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, चाणक्य फाउंडेशनच्या आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या करंट अफेअर्स सिरीजमध्ये वेगवेगळ्या एपिसोडच्या माध्यमातून आपण या सिरीजमध्ये रेग्युलर बेसिसवरती करंट अफेअर्सवरती किंवा त्याच्याशी रिलेटेड MCQs वरती फोकस करतो. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 4 ते 7 डिसेंबर 2025 मधल्या जे काही चालू घडामोडी आहेत तर त्या डिस्कस करणार आहोत. याच्या एपिसोडमध्ये आपण 1 ते 3 डिसेंबरच्या डिस्कस केलेल्या साधारणतः 3 किंवा 4 दिवस किंवा मग आठवड्यातून 2 वेळा अशा पद्धतीने आपण चालू घडामोडी फोकस करण्याचा प्रयत्न जो आहे तर तो करणार आहोत. आणि जर पॉसिबल झालं ही फ्रिक्वेन्सी जर मॅच होत असेल तर मग आपण अजून समजा 1 दिवसाआड वगैरे असा प्रयत्न करतोय. म्हणजे इन्स्टेड की तुमची अशी मागणी होती की सर महिन्याचं एकदम डिस्कस करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने डिस्कस करा, रिअल टाइम काय डिस्कस करता आलं तर ते बघा, तर ते पण आपण करतोय. रिसेंटली अजून एक व्हिडिओ आपण निधन वार्तावरती पण केलेला आहे. राम सुतार ज्यांचं इतक्यात निधन झालं तर तोही व्हिडिओ जो आहे तर तो रेफर करा. असे काही महत्वाच्या मुद्द्यावरती पण डिस्कशन ओरिएंटेड व्हिडिओ जे आहेत तर ते असतील. अधिक वेळ न दवडता डिस्कशनला सुरुवात त्या ठिकाणी करूया. बघा, गरुड शक्ती नावाचा युद्ध सराव त्याच्याबद्दलची पहिली त्या ठिकाणी न्यूज आहे. द्विपक्षीय वेगवेगळ्या प्रकारचे युद्ध सराव वगैरे हे खूप जास्त चर्चेत येतात, राईट. गरुड शक्ती हा भारत आणि इंडोनेशिया या 2 देशांमधला संयुक्त लष्करी सराव आहे. यावर्षी या सरावाची 10वी आवृत्ती जी आहे तर ती 3 ते 12 डिसेंबर 2025 दरम्यान पार पडलेली आहे आणि ती हिमाचल प्रदेशातल्या बाकलोह या ठिकाणी पार पडलेली आपल्याला दिसते, राईट. सो स्पेशल फोर्सेसचं पॅराशूट रेजिमेंट जे आहे ना, पॅरा SF, राईट, तर ते त्याचे प्रतिनिधी किंवा त्याचे अधिकारी आणि वेगवेगळे सोल्जर्स आहेत तर त्यांनी या युद्ध सरावामध्ये भारताचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी केलेलं आहे. बाकी मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की ही गोष्ट जी आहे तर ती सेमच असते, त्यामुळे त्याच्या रिपिटेशन मध्ये जात नाही. म्हणून पण बघा, मी शक्यतो ही न्यूज जी आहे तर ती एकदम कॉम्पॅक्ट ठेवण्याचा प्रयत्न करतो. काय, देश कोणते, सरावाचं नाव काय आहे, कितवी आवृत्ती होती, कधी पार पडला आणि कुठं पार पडला. आणि त्यात पण मग हा 10वी आवृत्ती आहे म्हणजे सलग 10 वर्ष त्या ठिकाणी होतोय. जनरली हा युद्ध सराव होत असताना आलटून पालटून होत असतो. म्हणजे एकदा इंडोनेशियामध्ये, एकदा भारतामध्ये. हाच नाही, इतर कुठलाही युद्ध सराव जर तुम्ही घेतला तरी अशाच पद्धतीनं ती गोष्ट जी आहे तर ती होत असते. नेक्स्ट, हरिमाऊ शक्ती संयुक्त लष्करी सराव. अगेन भारत आणि मलेशिया या 2 देशांमधला हा हरिमाऊ शक्ती नावाचा युद्ध सराव आहे. तो देखील रिसेंटली त्या ठिकाणी पार पडला 5 ते 18 डिसेंबर 2025 दरम्यान. आणि या युद्ध सरावाची ही 5वी त्या ठिकाणी आवृत्ती होती. आणि अगेन इतर देशांमध्ये पार पडण्यापेक्षाही जर तो भारतामध्ये पार पडत असेल तर विचारला जाण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे तर ती जास्त आहे. राजस्थान मधली जी महाजन फील्ड फायरिंग रेंज आहे, तुम्हाला इथं बरेचसे युद्ध सराव होताना दिसतील, तर तिथं हा युद्ध सराव जो आहे तर तो पार पडलेला दिसतो. भारताचं प्रतिनिधित्व डोगरा रेजिमेंटचे सैनिक याच्यामध्ये करत त्या ठिकाणी आहेत. सो भारत आणि मलेशिया या 2 देशांदरम्यानचा संयुक्त युद्ध सराव हरिमाऊ शक्ती त्याचं नाव आहे, राईट. मगाशी आपण एक वेगळा युद्ध सराव बघितला, गरुड शक्ती, हरिमाऊ शक्ती. नुसता शक्ती पण त्या ठिकाणी आहे, कन्फ्युजन करायचं नाही. अंतिम टप्प्यामध्ये वाटलंच तर एका 1 पेजर मध्ये आपण त्याचं त्या ठिकाणी प्रयत्न करूयात की तसं डिस्कस त्या ठिकाणी करायचं. त्यानंतर बघा, दिनविशेषामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे जागतिक मृदा दिन, राईट. वर्ल्ड सॉइल डे ज्याला आपण म्हणतो. सो मृदेचं महत्व अधोरेखित करण्यासाठी, कारण मृदेचं आपण असं बऱ्याचदा जॉग्राफीमध्ये वगैरे पण ऐकलं की साधारणतः 4-5 सेंटीमीटर मृदेचा थर तयार होण्यासाठी कितीतरी वर्ष त्या ठिकाणी लागतात, राईट. आणि त्यात पण ह्युमसचं प्रमाण जास्त असणारा थर जो आहे तर तो तयार व्हायला पण अजून जास्त वेळ त्या ठिकाणी लागतो. तर ही मृदा जी आहे तर त्याचं शाश्वत व्यवस्थापन याच्यासाठी 5 डिसेंबर हा दिवस जो आहे तर तो दरवर्षी जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. आता मृदेचं शाश्वत व्यवस्थापन हे कशाशी रिलेटेड आहे, ऍग्रिकल्चरशी पण रिलेटेड आहे आणि लँड यूजशी पण रिलेटेड त्या ठिकाणी आहे.
राईट. म्हणजे बऱ्याचदा वेस्टलँड्स तयार होताना त्या ठिकाणी दिसत आहेत. वेटलँड म्हणत नाहीये बरं का मी, वेस्टलँड त्या ठिकाणी म्हणतोय. बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारचा कचरा त्या मृदेवरती टाकला जातो आणि इव्हेंच्युअली मग मृदा प्रदूषण त्या ठिकाणी होताना दिसतं. किंवा बऱ्याचदा लँड डेझर्टिफिकेशन नावाची कन्सेप्ट तुम्ही ऐकली असेल. सॅलिनेशन ऑफ लँड, अतिरिक्त स्वरूपात खतांचा वापर केल्यामुळं भूमी वाळवंटीकरण किंवा जमिनी खारपुट्या होणं किंवा क्षारपण होणं हे बघताय. आता तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, थोडं भारतापुरता आपण विचार करूया. दिवसेंदिवस तुम्हाला असं लक्षात येईल की एकूण लागवडीखालील क्षेत्र जे आहे तर ते कमी होत चाललेलं आहे. मात्र लागवडीखालील क्षेत्र जरी कमी होत चाललेलं असलं तरी देखील त्याच्यावरती डिपेंडंट पॉप्युलेशनचं प्रमाण मात्र वाढत आहे. डिपेंडंट म्हणजे माझ्या घरी शेती आणि माझ्या घरात एवढे सदस्य आहेत असं नाही. माझ्या घरी शेती जरी नसेल तरी देखील माझी डिपेंडन्सी त्या लँडवरती आहेच ना. कारण मला खायला गहू ज्वारी तांदूळ लागतोय तो कुठं, त्या लँडवरतीच पिकतोय, त्या शेतामध्येच त्या ठिकाणी पिकतोय. ते याच्याशी रिलेटेड अजून एक करार पण आहे ना, UNCCD नावाचा, युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन. आता मृदा प्रदूषणाचा जर का विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की याच्याशी रिलेटेड अजून एक मुद्दा आहे, तो म्हणजे कचरा व्यवस्थापन. बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारचा कचरा जो आहे तर त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित पद्धतीने होत नाही आणि त्यामुळे मृदा प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो. उदाहरणार्थ ओपन डम्पिंग ग्राउंड्स आहेत तर तिथं मृदा प्रदूषणाचं रिलेशन आलं. उदाहरणार्थ अजून जर का इथं रेफरन्स त्या ठिकाणी द्यायचा असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स तिथं सोडले जात आहेत तरी तिथं मृदा प्रदूषण त्या ठिकाणी आलेलं आहे. तो कचरा पुरला जातोय तरी तिथं मृदा प्रदूषण त्या ठिकाणी आलेलं आहे. त्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकचा समावेश आहे तर त्याच्यामुळे काय होतं, एक लेअर तयार होतो आणि परमिएबिलिटी ऑफ द सॉइल जी आहे तर ती कमी होते, म्हणजे मृदेची सच्छिद्रता. आणि त्यामुळं जेव्हा पाणी पडतंय तेव्हा ते पाणी खाली खाली पर्क्युलेट होऊन वॉटर टेबल म्हणजेच भूजल क्षमता जी आहे तर ती त्या ठिकाणी वाढायला पाहिजे तर ती त्या ठिकाणी वाढत नाही. हा एक मुद्दा झाला. त्याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खतांचा वापर आपण करतो आणि त्यामुळं मृदा प्रदूषित होते किंवा त्यामुळं मृदेची शाश्वतता जी आहे तर ती त्या ठिकाणी अबाधित राहत नाही. आणि मग याच्यासाठी आपल्याला असं लक्षात येईल, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं मृदा स्वास्थ्य कार्ड नावाची योजना चालू केलेली आहे. आणि या मृदा स्वास्थ्य कार्ड नावाच्या योजनेमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरी जे आहेत तर ते एस्टॅब्लिश केलेले आहेत आणि त्याच्याद्वारे तुमच्या मृदेमध्ये सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण किती आहे, त्याच्यानुसार पीक पद्धतीमध्ये बदल केले पाहिजेत का, किंवा खतांचा वापर मात्रा किती त्याची असली पाहिजे तर त्याच्याबद्दलचं ज्ञान जे आहे तर ते त्या ठिकाणी दिलं जातं. सो ही मृदा स्वास्थ्य कार्ड योजना जी आहे तर ती शाश्वत मृदेच्या शाश्वततेवरती त्या ठिकाणी फोकस करताना दिसते. किंवा सेंद्रिय शेतीशी संबंधित जी जी वेगवेगळे प्रकारचे अभियान आहेत तर ती पण ह्याच्याशी संबंधित आपल्याला दिसतील. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज जे आहे, क्लायमेट चेंजला टॅकल करण्यासाठी, तर त्याच्यात नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ऍग्रिकल्चर, राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान आहे, तर त्याच्यात पण मृदेचं शाश्वत व्यवस्थापन हा एक पॉइंट जो आहे तर तो त्या ठिकाणी अधोरेखित केलेला दिसतो. राईट. तर त्या दृष्टिकोनातून जागतिक मृदा दिन जो आहे तर तो साजरा केला जातो. 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय मृदा विज्ञान संघटना किंवा इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉइल सायन्सेस यांच्या नेतृत्वाखाली या दिनाची घोषणा जी आहे तर ती त्या ठिकाणी करण्यात आली. थायलंडच्या नेतृत्वाखाली जागतिक मृदा भागीदारी किंवा ग्लोबल सॉइल पार्टनरशिप याच्या फ्रेमवर्क मध्ये FAO म्हणजे फूड अँड ऍग्रिकल्चरल ऑर्गनायझेशननं मृदेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सॉइल डे किंवा मृदा दिन, जागतिक मृदा दिन जो आहे तर त्याच्या औपचारिक स्थापनेला पाठिंबा दिला. आणि मग जून 2013 मध्ये FAOनं एकमतानं जागतिक मृदा दिनाला मान्यता दिली आणि संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंब्लीच्या 68व्या अधिवेशनामध्ये याची स्वीकृती करण्याची शिफारस केली. 2013 मध्ये या प्रस्तावाला मान्यता मिळाली आणि मग फायनली 5 डिसेंबर 2024 रोजी पहिला अधिकृतपणे जागतिक मृदा दिन जो आहे तर तो साजरा करण्यात आला. थोडंसं बॅकग्राऊंड मध्ये जायचं असेल तर ते, आणि त्याच्यानंतर MPSCचा आवडता मुद्दा की 2025च्या जागतिक मृदा दिनाची थीम किंवा संकल्पना काय होती. निरोगी शहरांसाठी निरोगी
मृदा किंवा हेल्दी सॉइल्स फॉर हेल्दी सिटीज अशी या वर्षीच्या जागतिक मृदा दिनाची त्या ठिकाणी थीम होती. राईट. FAO त्या ठिकाणी आहे बघा, याच्यात नोडल एजन्सी बऱ्याचदा कुणाद्वारे साजरा केला जातो. युएनचाच डे आहे पण FAO त्यात मेजर रोल प्ले करते, तर तेही लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पुढचा मुद्दा, येस हे टायटल ऍक्च्युली हे पाहिजे होतं. राईट. सशस्त्र सेना ध्वज दिन. सो दरवर्षी 7 डिसेंबर हा दिवस जो आहे तर तो सशस्त्र सेना झेंडा दिवस किंवा आर्म फोर्सेस फ्लॅग डे म्हणून साजरा केला जातो. हे अशा प्रकारचे स्टिकर्स तुम्ही लहानपणी शाळेमध्ये बघितले असतील बघा, आणि त्या ध्वजनिधीसाठी आपल्याला हे स्टिकर्स दिले जायचे आणि मग सैनिकांसाठी हा निधी गोळा करायचा आहे म्हणून तुम्ही 1 रुपया 2 रुपये 5 रुपये 10 रुपये त्या ठिकाणी गोळा करायचा. तर तोच हा सशस्त्र सेना झेंडा दिवस किंवा आर्म फोर्सेस फ्लॅग डे दरवर्षी 7 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. सेना दल असेल, नौदल असेल किंवा वायुदल असेल, म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही आपल्या फोर्सेसचं शौर्य, त्याग, सेवाभावी वृत्ती आणि त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून हा दिवस साजरा केला जातो. याचं उद्दिष्ट आहे युद्धात किंवा कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या जवानांना मदत करणं, हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांना सहाय्य त्या ठिकाणी करणं. म्हणजे हा फंड जो आहे तर तो त्याच्यासाठी युटिलाइज होतो, किंवा माजी सैनिक आणि त्यांच्या आश्रितांसाठी पुनर्वसन किंवा कल्याणकारी योजना. याच्यासाठी बघा प्रत्येक जिल्हा स्तरावरती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय तुम्हाला बघायला मिळेल, आणि या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या सोल्जर वेलफेअर बोर्डाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्कीम्स ज्या आहेत तर त्या राबवल्या जात आहेत माजी सैनिकांसाठी. तर त्या सगळ्यासाठी हा फंड जो आहे तर तो कंट्रीब्यूट होतो. 1949 मध्ये भारत सरकारनं अधिकृतपणे 7 डिसेंबर या दिवसाची आर्म फोर्सेस फ्लॅग डे म्हणून त्या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली होती. म्हणून बघा इकडं स्वेच्छा निधी जमा केला जातो असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. जो कॅन्टीन स्टोअर्स असतील, पुनर्वसन केंद्र असतील, त्यांच्यासाठीच्या वेगवेगळ्या वेलफेअर स्कीम्स असतील, पेन्शन असिस्टन्स असेल किंवा वैद्यकीय मदत असेल, अशा प्रकारच्या सेवांकरता हा फंड जो आहे तर तो त्याचं युटिलायझेशन जे आहे तर ते केलं जातं सशस्त्र सेना झेंडा दिवस. नेक्स्ट पुढे जाऊयात आपण, अर्थ समिट. आता मला पहिल्यांदा ही अर्थ समिट वगैरे वाचल्यानंतर असं वाटलेलं होतं की अरे ही अर्थ समिट म्हणजे आपली ती रिओ अर्थ समिट जी आहे 1992 ची, तर त्याच्याशी रिलेटेड काय आहे का काय, किंवा एन्व्हायरमेंटचं काय कनेक्शन आहे का काय. पण तसं नाहीये. ही अर्थ समिट जी आहे तर ती मेजरली सहकार या मुद्द्यावरती त्या ठिकाणी फोकस आपल्याला करताना दिसते. बघा गुजरातमध्ये गांधीनगर या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते या अर्थ समिटचं उद्घाटन झालं, आणि याच्यामध्ये सहकार साथी अंतर्गत 13 पेक्षा जास्त डिजिटल सेवा आणि उत्पादनं जी आहेत तर ती सुरू करण्यात आलेली आपल्याला दिसते. मग ज्याच्यामध्ये या सेवा ज्या आहेत सहकार क्षेत्राला जास्तीत जास्त डिजिटाइज करणं, सहकार क्षेत्राला वेगवेगळ्या प्रकारचा असिस्टन्स देणं, सहकार क्षेत्रामध्ये वेगवेगळे ऍप्स आणि पोर्टलच्या माध्यमातून पेनिट्रेशन करणं आणि त्याचं सक्षमीकरण करणं या दृष्टिकोनातून आहे. राईट. आता ही जी परिषद आहे तर ती 3 अर्थ समिट जी होणार आहेत तर त्याच्यातली दुसऱ्या क्रमांकाची परिषद ही होती, आणि याचा उद्देश जो आहे तर तो ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या मुख्य मुद्द्यांवरती विचारमंथन करणं अशा स्वरूपाचा होता. आणि मग जेव्हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा संदर्भ येतो तेव्हा सहकाराशिवाय ग्रामीण अर्थव्यवस्थेवरती आपण चर्चाच त्या ठिकाणी करू शकत नाही, कारण सहकाराचं योगदान ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये अनन्यसाधारण आहे. आणि आता अजून जास्त आपण असं म्हणूयात की सहकार क्षेत्र सुधारावं म्हणून प्रयत्न केले जात आहेत. मग ते इन्स्टिट्यूशनल क्रेडिटच्या माध्यमातून त्या ठिकाणी असोत किंवा सहकार विद्यापीठ स्थापन करणं, राष्ट्रीय स्तरावरती सहकाराबाबतची धोरणं आणणं याच्या संदर्भात असो. राईट. मग आता ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये काय आहे? शेती आहे, पशुपालन आहे आणि सहकार आहे. या 3 मुख्य आधारस्तंभावरती ही परिषद जी आहे तर ती त्या ठिकाणी आधारित होती. राईट. सो लक्षात ठेवा. कवच 4.0 बघा काय आहे? भारतीय रेल्वेची स्वदेशी विकसित स्वयंचलित ट्रेन प्रोटेक्शन प्रणाली. राईट. स्वयंचलित
ट्रेन प्रोटेक्शन, राईट, ATP लिहिलेलं आहे, ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन कवच 4.0. आता कसं असतं माहितीये का, MPSC फसवा प्रश्न कसा विचारते की इतक्यात कवच 4.0 चर्चेत होते, हे काय होते, आणि मग तिथं ऑप्शन देताना देणार भारतीय स्वदेशी बनावटीचे बुलेट प्रूफ जॅकेट, किंवा स्वदेशी बनावटीचे बुलेट प्रूफ हेल्मेट, किंवा स्वदेशी बनावटीची स्टेल्थ क्षमता असणारी पाणबुडी, राईट, स्टेल्थ म्हणजे शत्रूच्या रडारला दिसत नाही अशा स्वरूपाची. आणि मग आपल्याला कन्फ्युज करतात, आपल्याला कवच म्हणजे सगळंच वाटतं, बरोबर ना. तर लक्षात ठेवायचंय, कवच ही ट्रेन ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम त्या ठिकाणी आहे. 738 रूट वरती किलोमीटर रेल्वे मार्गावरती याची पायलट स्केल वरती सुरुवात जी आहे तर ती केलेली आहे. त्याच्यामध्ये दिल्ली मुंबईमध्ये पलवल, मथुरा आणि नागदा हा जो काही रूट आहे दिल्ली मुंबई मार्गावरचा, तिथं 633 किलोमीटर, आणि दिल्ली हावडा मार्गावरती हावडा ते बर्धमान हा 105 किलोमीटरचा रूट आहे. अशी टोटल 738 किलोमीटर वरती हे चालू त्या ठिकाणी झालेलं आहे. देशभरात इतर मार्गांवरती 15,512 रूट किलोमीटर हे कवच बसवण्याचं टार्गेट त्या ठिकाणी आहे. आणि 2025 पर्यंत खर्च जो आहे तर तो 2,354.36 कोटी आहे, आणि आर्थिक वर्ष 25-26 साठी 1,673.19 कोटी रुपयांची तरतूद या कवच 4.0 साठी करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, व्हिक्टोरिया विद्यापीठानं गुरुग्राम मध्ये दिल्ली NCR कॅम्पस सुरू केला. आता काय होते माहितीये का, वेगवेगळ्या प्रकारच्या फॉरेन युनिव्हर्सिटीज ज्या आहेत तर ते इंडियामध्ये येत आहेत, आणि त्या इंडियामध्ये आल्यानंतर त्यांचा कॅम्पस जो आहे तर तो ते एस्टॅब्लिश करतायत. और वाईस वर्सा, इंडियामधल्या युनिव्हर्सिटीज, इंडियामधल्या IITs, इंडियामधल्या IIMs हे बाहेरच्या देशामध्ये जात आहेत आणि तिथं आपला कॅम्पस एस्टॅब्लिश त्या ठिकाणी करतायत. किंवा आजकाल क्लस्टर फॉरेन युनिव्हर्सिटी नावाचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी येतोय. एस्पेशली आपल्याला लक्षात येईल की हा प्रोजेक्ट जो आहे तर तो महाराष्ट्रामध्ये पण पनवेलच्या आसपास येताना त्या ठिकाणी दिसतोय, की जिथं फॉरेन मधली वेगवेगळी युनिव्हर्सिटीज आहेत तर त्यांची एक ब्रांच जी आहे तर ती इंडियामध्ये त्या ठिकाणी येणार, आणि तिथं त्यांचे अभ्यासक्रम जे आहे तर ते राबवले जाणार. आणि वाईस वर्सा, जर आपल्या IITची एखादी ब्रांच दुसरीकडे गेली तर तिथं आपल्या IITच्या करिक्युलम प्रमाणे ती तिथं अभ्यासक्रम जे आहेत तर ते चालवले जाणार. ह्याचा कनेक्शन जे आहे तर ते नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 त्या ठिकाणी आहे. NEP 2020 ह्याचं कलेक्शन का आहे, कारण NEP 2020 मध्ये इंटरनॅशनलायझेशन ऑफ एज्युकेशन ह्याच्यावरती फोकस आहे, शिक्षणाचं आंतरराष्ट्रीयकरण, आणि त्याच्या अंतर्गत हे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या होताना दिसत आहेत, राईट. सो बघा, ऑस्ट्रेलियाच्या आहे हे व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी, तर हरियाणा मधल्या गुरुग्राम या ठिकाणी दिल्ली NCR कॅम्पसची निवड जी आहे तर ती त्यांनी केलेली आहे. याच्या आधी डिकिन युनिव्हर्सिटी आणि वेलोगॉंग युनिव्हर्सिटी यांनी भारतात ऑलरेडी कॅम्पस जे आहे तर ते सुरू केलेले त्या ठिकाणी आहे, राईट. सो UV ब्लॉक मॉडेलद्वारे तिथं शिकवलं जाणारं पहिलं कॅम्पस त्या ठिकाणी होतंय, राईट. NEP मध्ये पण हे आहे, हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. आता NEP, राईट, करंट तर लक्षात ठेवायचंय पण बेसिक पण लक्षात ठेवायचंय. NEP मध्ये 29 जुलै 2020 ला याची स्वीकृती करण्यात आली. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचं उद्दिष्ट काय? गुणवत्ता, समानता, सुलभता आणि परवडण्याशी संबंधित आहे. म्हणजे क्वालिटी एज्युकेशन वरती फोकस आहे, जो की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा भाग आहे. इक्विटेबल एज्युकेशन वरती फोकस आहे, जे की गरजेचं आहे, कारण तेच नवीन गॅप क्रिएट करू शकणार आहे आजकाल. सुलभता, त्याची ऍक्सेसिबिलिटी वाढवायची आहे, आणि सर्वात महत्वाचं अफोर्डेबिलिटी जी आहे तर ती वाढवायची आहे, राईट. 1986 साली याच्या आधी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली होती, तर त्याची जागा 2020च्या या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनं घेतली. अगेन कस्तुरीरंगन जे ह्याच्या आधी इस्रोचे त्या ठिकाणी चीफ होते, आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी गठीत करण्यात आलेली होती, आणि त्यांनी
नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे तर ती तयार केली, म्हणजे त्यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या कमिटीनं त्या ठिकाणी, राईट. के कस्तुरीरंगन यांचं निधन झालंय, त्यामुळं पण आपण के कस्तुरीरंगन चर्चेत असलेले त्या ठिकाणी बघतोय. आणि 5+3+3+4 अशी रचना याच्यामध्ये आहे. याच्यावरती मला वाटतं ऑलरेडी MPSCचा प्रश्न विचारून झालेला आहे, राईट. आणि मग बाकी पण रघुनाथ माशेलकर कमिटी पण लक्षात ठेवा त्याच्याशी रिलेटेड, राईट. तर कारण त्रिभाषा सूत्र त्याच्यावरती विरोध झाला, त्याच्यानंतर नरेंद्र जाधव कमिटी, ती पण लक्षात त्या ठिकाणी ठेवा. ग्रेट. चलो पुढचा मुद्दा आहे बघा. येस, आसामच्या नुमालीगड रिफायनरी लिमिटेडला 27वा नवरत्न दर्जा मिळाला. आता महारत्न असेल, नवरत्न असेल आणि मिनिरत्न 1 किंवा मिनिरत्न 2 असेल, असे जे काही आपण असं म्हणूयात की दर्जा प्रदान केला जातो, तर तो कुणाला प्रदान केला जातो? सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स किंवा त्याला सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस पण म्हटलं जातं, राईट. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या कंपन्या आहेत तर त्यांना बेसिकली हा दर्जा जो आहे तर तो प्रदान त्या ठिकाणी करण्यात येतो. सो अशाच प्रकारे नुमालीगड रिफायनरी लिमिटेडला 27वी नवरत्न कंपनी म्हणून दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे. सो अलीकडे घोषित करण्यात आलेल्या या कंपन्यांबरोबर प्रश्न जो आहे तर तो विचारला जाऊ शकतो. आता ह्याची सेंट्रल आयडिया तुम्हाला मी सांगतो की जी कंपनी जी सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणजे सार्वजनिक मालकीची, सरकारच्या मालकीची कंपनी ही कंटिन्युअसली प्रॉफिट मेकिंग त्या ठिकाणी आहे, साधारणपणे त्यांना हा दर्जा जो आहे तर तो प्रदान केला जातो. 1985च्या आसाम करारानुसार आसाममध्ये 22 एप्रिल 1993ला नुमालीगड रिफायनरी लिमिटेडची सुरुवात त्या ठिकाणी करण्यात आली, ज्याचा उद्देश होता त्या भागामध्ये औद्योगिक आणि आर्थिक विकास साध्य करणं, राईट. तो पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत ह्याची सुरुवात जी आहे तर ती करण्यात आलेली होती. आता नवरत्न योजना जी आहे तर ती कधी चालू झाली असा इकॉनॉमिक्स मध्ये मग प्रश्न आपल्याला येऊ शकतो. तर 1997 साली ही योजना जी आहे तर ती चालू झालेली होती. एखाद्या सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजला नवरत्न दर्जा मिळवण्यासाठी त्याला आधी मिनिरत्न 1 असलं पाहिजे. म्हणजे आधी मिनिरत्न 2, मिनिरत्न 1 आहे, नवरत्न आहे आणि मग परत महारत्न आहे. लक्षात घ्या. म्हणजे जसं पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आहे ना, तर त्या पद्धतीनं, राईट. तसंच त्यांना मागच्या 5 वर्षात किमान 3 वर्ष उत्कृष्ट किंवा खूप चांगलं असं MOU रेटिंग मिळालेलं त्या ठिकाणी असावं. आणि याशिवाय निवडक कामगिरी निर्देशांकामध्ये जसं की निव्वळ नफा, ते निव्वळ मूल्य गुणोत्तर, प्रति शेअर कमाई, व्याज आणि करपूर्व नफा, ते उलाढाल, ह्याचं जे काही गुणोत्तर आहे या सर्वांचा संयुक्त स्कोर जो आहे तर तो किमान 60 किंवा त्याच्याहून अधिक असला पाहिजे, राईट. आता मग दुसरा मुद्दा आहे की अलीकडच्या कालखंडात घोषित करण्यात आलेल्या नवरत्न कंपन्या कुठल्या आहेत? तर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन IRTC, तर त्याला 2025 मध्ये नवरत्न दर्जा मिळालेला आहे. आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन IRFC याला 2025 मध्ये नवरत्न दर्जा त्या ठिकाणी मिळालेला आहे. नेक्स्ट, जेरुसलेम मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा अगेन महत्वाची त्या ठिकाणी आहे, कारण याची जी अंतिम लढत त्या ठिकाणी झाली तर ती अंतिम लढत झाली ग्रँड मास्टर अर्जुन एरेगेसी आणि 5 वेळा जगज्जेता विश्वनाथन आनंद यांच्यामध्ये. अर्जुन एरेगेसी पण भारताचा आहे, विश्वनाथन आनंद पण भारताचा आहे. मी अनेक वेळा सांगतोय की बुद्धिबळामध्ये रेकॉर्ड ब्रेक कामगिरी सारखी सातत्यानं त्या ठिकाणी होत असेल. मग ती डी गुकेशच्या बाबतीमध्ये असेल, ती आर वैशालीच्या बाबतीमध्ये असेल, ती आर प्रज्ञानंदच्या बाबतीमध्ये असेल, कोनेरू हम्पीच्या बाबतीमध्ये असेल किंवा दिव्या देशमुख यांच्या बाबतीमध्ये असेल आणि आता अर्जुन एरेगेसीच्या बाबतीमध्ये. कारण जेरुसलेम मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेमध्ये अर्जुन एरिगेसीनं विश्वनाथन आनंदचा पराभव केला आणि जेरुसलेम मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा जी आहे तर ती जिंकली. सो त्यामुळं हे इम्पॉर्टंट त्या ठिकाणी आहे, राईट. नेक्स्ट, 100हून अधिक महाविद्यालयांमध्ये संरक्षण तंत्रज्ञान अभ्यासक्रम. ऑपरेशन सिंदूर नंतर आपण अजून अलर्ट त्या ठिकाणी झालेलो आहे आणि त्याचबरोबर डिफेन्स सेक्टरमध्ये
मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी वाढते. इंडियन डिफेन्स कंपन्या पण उदयाला त्या ठिकाणी येताना दिसतात. आपण भारत फोर्ज बद्दल बऱ्याचदा चर्चा केली आहे आणि त्या दृष्टिकोनातून डिफेन्स टेक्नॉलॉजीच्या संदर्भातले अभ्यासक्रम जे आहे तर ते AICTE चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघा, भारतीय लष्कराच्या तांत्रिक सामर्थ्याला बळ देण्यासाठी AICTE भारतीय लष्कराच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं ठरवलेलं आहे आणि 100 पेक्षा जास्त महाविद्यालयांमध्ये डिफेन्स टेक्नॉलॉजी या विषयावरती पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय जो आहे तर तो त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. राईट. सो जे आत्मनिर्भर भारत अभियान आहे तर त्याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजीमध्ये आत्मनिर्भरता प्राप्त करायची असं त्या ठिकाणी म्हणतोय. तर त्याच्यामध्ये योगदान देणारी भविष्यातली पिढी घडवायची हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. त्याच्यानंतर बघा, घुबडांच्या संवर्धनासाठी उलूक महोत्सव. आता ह्याच्यात खूप सारी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जे कंबाईनची तयारी करतायत त्यांनी फक्त हा महोत्सव कुठं आयोजित करण्यात आला ते लक्षात घ्या, पण जे राज्यसेवेची तयारी करतायत तर त्यांनी मात्र इथं घुबडाची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत तर त्याच्याबद्दल त्या ठिकाणी फोकस करण्याचा प्रयत्न करा. का बरं? कारण कधी कधी वर्णनावरून पक्षी ओळखा, प्राणी ओळखा असे प्रश्न MPSC राज्यसेवेला विचारत असते आणि आपण प्रिपेअर करत असताना सर्वसमावेशकरित्या चालू घडामोडींचा मागोवा परीक्षाभिमुख पद्धतीनं घेण्याचा प्रयत्न करतो. राईट. मग आता इथं बघा, घुबड किंवा घुबडाचा जर त्या ठिकाणी विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की घुबडाचं तोंड बघितलं की अपशकुन वगैरे त्या ठिकाणी मानला जातो. राईट. बेसिकली 197 वर्ष घुबड जे आहे तर ते निदर्शनासच आलेलं नव्हतं, म्हणूनच सलीम अलींनी जन आवाहन केलेलं होतं त्याचं शोधायचं आणि मग नंतर परत मला वाटते 1990च्या दशकात वगैरे काहीतरी पुन्हा एकदा घुबड जे आहे तर ते दिसलं, फॉरेस्ट आउलेट ज्याला आपण म्हणतो. पण या घुबडाबद्दल बरेचसे अंधश्रद्धा आहे, त्याचबरोबर काला जादू आहे आणि त्याच्यामुळे त्याची तस्करी होणं, त्याची शिकार होणं अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतात. राईट. ट्रॅफिक इंडिया या संस्थेच्या अहवालानुसार दिवाळी दरम्यान भारतात किमान 75,000 घुबडांना जादूटोणा आणि अंधश्रद्धा पाळण्यासाठी आणि परप्रांतामध्ये अवैध व्यापारासाठी पकडलं त्या ठिकाणी जातं. बघा, ही संख्या खूप मोठी त्या ठिकाणी आहे. आपण जेव्हा म्हणतो की निसर्ग साखळीमध्ये किंवा इकोसिस्टीम मध्ये प्रत्येक प्राणी प्रजातीचं, पक्षी प्रजातीचं योगदान आहे तर तिथं 75,000 घुबडांचा असा प्रकारे अवैध व्यापार होणं हे धोकादायक त्या ठिकाणी आहे. गेटिंग इट? सो हे ट्रॅफिक इंडिया, ट्रॅफिक हे काय आहे? द वाईल्ड लाईफ ट्रेड मॉनिटरिंग नेटवर्क. एक करार आहे बर का, साइट्स नावाचा. 1975ला त्याची अंमलबजावणी वगैरे त्या ठिकाणी चालू झाली. 73ला करार झाला, त्याच्यानंतर 1975ला त्याची अंमलबजावणी चालू झाली. साइट्स, कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीसीज, म्हणजे धोकाग्रस्त वन्य प्राणी आणि वनस्पती प्रजातींचा आंतरराष्ट्रीय व्यापार थोपवण्याचा साठीचा करार, इंटरनॅशनल ट्रेड. म्हणून इथं आपण काय म्हणले, परप्रांतामध्ये पकडलं जातंय किंवा दुसरीकडे त्याला ट्रान्सफर जे आहे तर ते केलं जाते. सो या साइट्सची अंमलबजावणी करण्यासाठी 1976 साली ट्रॅफिकची स्थापना वेगवेगळ्या देशांमध्ये करण्यात आली आणि ट्रॅफिक काय करते, आपल्या मॉनिटरिंग नेटवर्कच्या माध्यमातून अशा प्रकारचा वन्य प्राण्यांचा अवैध व्यापार जो आहे तर तो थांबवण्याचा प्रयत्न जे आहे तर ते करते. आता इथं घुबडाचं वैशिष्ट्य दिलेलं आहे, दिवसा व्यवहार करत नाही, म्हणजे घुबड जे आहे तर ते बेसिकली कसं आहे, निशाचर अशा स्वरूपाचं आहे. आता निशाचर किंवा ज्याला नॉक्टर्नल आपण त्या ठिकाणी म्हणतो, तर नॉक्टर्नल कोण असतात, जे मेटाबॉलिकली रात्री ऍक्टिव्ह असतात आणि दिवसा जे आहेत तर ते इनॅक्टिव्ह त्या ठिकाणी असतात. उदाहरणार्थ बेस्ट एक्झाम्पल द्यायचं असेल तर वटवाघळाचा आपण म्हणतो, रात्री झाडाला सकाळ दिवसभर झाडाला लटकलेले असतात, झोपलेले असतात आणि रात्री मात्र त्याच झाडावरती वटवाघळांचा आवाज जो आहे तर तो खूप जास्त येत असतो. राईट.
सो बर्फाच्छादित प्रदेशातील घुबडं जी आहेत तर ती बर्फाच्या थराखाली फिरणाऱ्या उंदरांना अचूकपणे त्यांच्या उंदरांच्या आवाजावरती त्या ठिकाणी शोधतात. घुबडाची मान 270 अंशांमध्ये उभी आणि आडवी फिरू शकते. राईट, म्हणजे उभं 270 अंश आणि आडवं 270 अंश. आपली स्टील 180 डिग्री त्या ठिकाणी जाते, बरोबर ना, ही अशी आणि अशी. त्यांची त्याच्या बियॉन्ड त्या ठिकाणी अजून 90 डिग्री त्या ठिकाणी जाते, 270 अंश उभी आणि आडवी. आता म्हणून मी म्हंटल की राज्यसेवा करणारी ही वैशिष्ट्य लक्षात ठेवा. इकडं तिकडं असाच प्रश्न विचारला जाऊ शकतो. राईट, मान जास्त फिरवली तरी त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा जो आहे तर तो सुरळीत होतो आणि त्यांना चक्कर वगैरे कुठली येत त्या ठिकाणी नाहीये. याच्या उलट माणसानं जर का गर्रकन मान फिरवायचा प्रयत्न केला तर त्याला चक्कर येते. म्हणजे हा डिफरन्स माणसात आणि घुबडात आहे, तर ते त्यांनी सांगितलेलं आहे. राईट, खेडोपाडी बऱ्याचदा असं लक्षात येतंय की पुरातन वृक्ष जे आहेत, एस्पेशली स्मशानभूमीच्या तिथं असणारे वृक्ष, तर त्या वृक्षाच्या डोलीमध्ये म्हणजे त्या खोबणीमध्ये हे घुबड राहताना दिसतं आणि म्हणून अपशकुन त्याच्याशी संबंधित मानला जाताना दिसतो बघा. राईट, मढे पाखरू अशी देखील संज्ञा, म्हणून मढ, बरोबर, मृत झालेला व्यक्ती आहे तर त्याचं जे शरीर आहे त्याला मढ म्हटलं जातं ना आपण. राईट, स्मशानातील सोने नावाचा धडा जो आहे तर तो भीमाचा तुम्हाला ऐकला असेल तुम्ही, तर त्याच्यामध्ये हा शब्द वापरलेला होता बघा, मढे पाखरू. का, तर ते मड्यापाशी तिथं असते, म्हणजे तिकडे ते स्मशानात असते, म्हणून मढे पाखरू असं त्याला म्हटलं जातं. राईट, जगामध्ये 254 प्रकारची घुबडं आहेत, त्यापैकी 36 प्रकारची घुबडं जी आहेत तर ती भारतात आहेत. शेतीला हानिकारक उंदरांना घुबडं फस्त करतात आणि म्हणून घुबडं शेतकऱ्याचा मित्र आहे. म्हणजे जसं साप शेतकऱ्याचा त्या ठिकाणी मित्र आहे ना, तसा घुबड पण शेतकऱ्याचा मित्र त्या ठिकाणी आहे. आणि मग अंधश्रद्धेच्या विळख्यातल्या घुबडांना सोडवण्यासाठी किंवा त्याच्याबद्दल प्रबोधन करण्यासाठी इला फाउंडेशन जे आहे तर ती गेल्या 20 वर्षापासून त्या ठिकाणी काम करते. राईट, आणि त्यांच्यातर्फे पिंगोरी इथं गिधाड संवर्धन केंद्र पण त्या ठिकाणी आहे बघा, वल्चर कॉन्झर्वेशन सेंटर. आपण पिंगोरी बद्दल बऱ्याचदा चर्चा केलेली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जेजुरी जवळ हे पिंगोरी त्या ठिकाणी आहे, सासवड जवळ. राईट, तर तिथं हा उलूक महोत्सव जो आहे तर तो आयोजित केला जातोय. म्हणून मी म्हटलं थोडासा लांबेल हा पार्ट. घुबड महोत्सव फक्त पिंगोरी एवढंच लक्षात नाही ठेवायचं, त्याच्या पलीकडे पण लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, पुरोगामी विचारवंत पन्नालाल सुराणा कालवश. बघा, समाजवादी विचारांचे पुरस्कर्ते, ज्येष्ठ नेते, समाजसेवक भाई पन्नालाल सुराणा यांचं 9 डिसेंबर 2025 रोजी वयाच्या 93व्या वर्षी निधन झालं. आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे सोलापुरातल्या शासकीय महाविद्यालयामध्ये त्यांचं देहदान जे आहे तर ते करण्यात आलेलं आपल्याला दिसतं. सो बार्शीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून ते समाजवादी चळवळीमध्ये त्या ठिकाणी कार्यरत झाले किंवा राजकारणामध्ये सक्रिय झाले. आमदार प्रभाताई झाडबुके यांच्या विरुद्ध विधानसभेची निवडणूक लढवलेली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. आणि तरीही मग राजकारणात वेगवेगळ्या संधी होत्या, अनेक वेळा वेगवेगळी पदं मिळत होती, पण केवळ जनतेनं मला नाकारलेलं त्या ठिकाणी आहे. आणि मग हाही मी माझा नैतिक पराभव त्या ठिकाणी समजतो. खरा पराभव तर झालाच, पण जनतेनं मला नाकारलंय, मग मला राजकारणामध्ये राहायचा त्या ठिकाणी अधिकार नाही, म्हणून मंत्रीपद मिळत असताना देखील बऱ्याचदा नकार दिलेला आहे. राईट, तर असे हे इथिकल नेते जे आहेत तर ते आजच्या राजकारणात तर आपल्याला बघायला मिळणार त्या ठिकाणी नाही. 1993च्या लातूर भूकंपामध्ये अनाथ झालेल्या मुलांसाठी राष्ट्र सेवा दल संचलित आपलं घर ही बालगृह आणि शाळा जी आहे तर ती सुरू करण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये पन्नालाल सुराणा यांचं महत्वाचं योगदान त्या ठिकाणी होतं. पर्यावरण, जलसंधारण आणि भूमिमुक्ती आंदोलन याच्यामध्ये त्यांनी तुरुंगवास देखील भोगलेला आहे. 1941ला राष्ट्र सेवा दलाच्या स्थापनेत आणि स्वातंत्र्य चळवळीत देखील त्यांचा सहभाग त्या ठिकाणी होता. सो हे इन जनरल पन्नालाल सुराणा यांचं एकंदरीतच आपण असं म्हणूयात की कर्तृत्वाबद्दल आपण चर्चा त्या ठिकाणी केली. त्यानंतर मला एक कळत नाही हे सारखं सारखं का त्या ठिकाणी येतं. राईट, काय धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी ह्याच्यावरती प्रॉब्लेम आहे. मध्यंतरी ह्याच्याविषयी याचिका दाखल झालेली होती की धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी
हे ओरिजिनली होते का आपल्या भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत नव्हते. मग एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये एका बीजेपीच्या त्या ठिकाणी आमदारांनीच दाखल केलेली होती की जर हे नव्हते तर तुम्ही काय म्हणता, सरनामा हा बेसिक फिलॉसॉफी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन त्या ठिकाणी आहे किंवा कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज रिप्रेझेंट करतो. मग नव्हते आणि अमेंडमेंट करून टाकलेत, याचा अर्थ धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी जे आहेत तर ते अभिप्रेत नव्हतं घटनाकर्त्यांना, असा त्यांचा युक्तिवाद होता. मात्र तो युक्तिवाद जो आहे तर तो खोडून त्या ठिकाणी काढण्यात आला. सर्वोच्च न्यायालयानं त्याला तो युक्तिवाद जो आहे तर तो खोडून काढला. पण आता परत धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द वगळण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा सदस्य भीम सिंह यांनी राज्यसभेमध्ये संविधान दुरुस्ती विधेयक 2025 जे आहे तर ते त्या ठिकाणी सादर केलेलं दिसतं. राईट. सो मग आता याच्यामध्ये हा पॉलिटिकल कॉन्टेक्स्ट आहे तो आपण लक्षात घ्यायचा नाही, म्हणून फक्त न्यूज काय आहे ना तर ते त्या ठिकाणी लक्षात घ्या. आपल्याला बीजेपी वर्सेस काँग्रेस हे ते काय करत बसायचंय का, नाही करत बसायचं. चला पुढचा प्रश्न. रिझर्व्ह बँकेकडून चौथ्यांदा व्याजदरामध्ये कपात केलेली आहे आणि ही अनएक्सपेक्टेड व्याजदरामध्ये कपात त्या ठिकाणी आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दर 3 महिन्याला तिमाही पतधोरण जे आहे तर ते रिझर्व्ह बँकेकडून जाहीर केलं जातं, मॉनिटरी पॉलिसी. आणि या मॉनिटरी पॉलिसीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे बँक रेट्स आहेत तर त्याच्यामध्ये चेंजेस त्या ठिकाणी होतात. व्याजदरामध्ये कपात होणं किंवा रेपो दरामध्ये त्या ठिकाणी कपात होणं तर ह्याच्यामुळं गृह कर्ज असतील किंवा वाहन कर्ज असतील तर ती स्वस्त होत असतात. राईट. यावेळी स्वस्त पैशाचं धोरण जे आहे तर ते त्या ठिकाणी अवलंबलं जातं आणि त्याच्यामुळं मार्केटमध्ये जो आहे तर ती तेजी येण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला बूस्ट मिळतो. उदाहरणार्थ मला घर घ्यायचे पण मला 9-9.5% इंटरेस्ट रेट जे आहे तर ते परवडत नाहीये. मग अशा वेळी जेव्हा रेपो दर कमी त्या ठिकाणी होतो तेव्हा साहजिकच बँकांची लेंडिंग ॲबिलिटी जी आहे तर ती त्या ठिकाणी वाढते आणि बँकांची लेंडिंग ॲबिलिटी त्या ठिकाणी वाढल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की कर्ज जी आहे तर ती आपसुकच त्या ठिकाणी स्वस्त होताना दिसतात. आणि मग आता कुठेतरी 7.75 किंवा 7.5% किंवा त्याच्याही खाली काही बँकांची कर्ज जी आहे तर ती त्या ठिकाणी आल्यानंतर मग काय होतं, त्याच्यामुळं लोकांची पर्चेसिंग पॉवर पॅरिटी त्या ठिकाणी वाढते. लोकांची पर्चेसिंग पॉवर पॅरिटी वाढली की मॅन्युफॅक्चरिंगला बूस्ट मिळतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं आता होम लोनच्या बाबतीत विचार केला तर लोक घरं घेतील, लोकांनी घरं घेतली तर त्या ठिकाणी बांधकाम क्षेत्राला त्या ठिकाणी बूस्ट मिळेल आणि इव्हेंच्युअली काय होईल, तिकडं जे कामगार वगैरे आहेत तर त्यांना परत रोजगाराच्या संधी ज्या आहेत तर त्या उपलब्ध होतील. सो हे असं सगळं त्या ठिकाणी आहे. फक्त याच्या मागचं हे लॉजिक लक्षात घ्या. 3 महिन्याला हे आकडे चेंज होत त्या ठिकाणी असतात, पण ह्याच्या मागचं इकॉनॉमिक्स जे आहे तर ते समजून घेणं मला असं वाटतंय की अत्यंत महत्वाचं आहे. नेक्स्ट बघा, मृदुला गर्ग यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन. सो बघा, जानेवारी महिन्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे तर ते त्या ठिकाणी होणार आहे. मागच्या वर्षीचं 98व्या क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये त्या ठिकाणी पार पडलेलं होतं आणि दिल्लीमध्ये पार पडण्याची ही दुसरी वेळ त्या ठिकाणी होती. या वर्षीचं 99वं अखिल भारतीय साहित्य संमेलन जे आहे तर ते सातारा या ठिकाणी पार पडणार आहे बघा. आणि याच्यासाठी डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं 2 जानेवारी रोजी उद्घाटन जे आहे तर ते त्या ठिकाणी होणार आहे. या साहित्य संमेलनातच साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक लक्ष्मण गायकवाड आणि सुविद्या प्रकाशनाचे बाबूराव मैंदर्गीकर यांचा देखील सत्कार जो आहे तर तो होणार आहे. आणि विशेष म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते रघुवीर चौधरी यांच्या हस्ते समारोप कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हे रघुवीर चौधरी असतील तर उद्घाटन हे मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार आहे. मागच्या वर्षीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं होतं. राईट. त्याचबरोबर साहित्य संमेलनामध्ये अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या ऐवज एक स्मृतिबंध या पुस्तकावरती संवादात्मक कार्यक्रम पण त्या ठिकाणी होणार आहे. 1 जानेवारी ते 4 जानेवारी या कालखंडामध्ये 99वं अखिल भारतीय साहित्य संमेलन जे आहे तर ते साताऱ्यामध्ये त्या ठिकाणी पार पडणार आहे. नेक्स्ट पुढचा मुद्दा, प्रोजेक्ट महादेवा फुटबॉलच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राचा त्या ठिकाणी पुढाकार. राईट. ऑपरेशन महादेव वेगळं बरं का. ऑपरेशन महादेव जे मध्यंतरी करण्यात आलेलं होतं पहलगाम हल्ल्याच्या नंतर
ते सगळं सेटल झालं ऑपरेशन सिंदूर नंतर. परत ऑपरेशन महादेवा अंतर्गत गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं असं सांगितलं की पहलगाम हल्ल्यामध्ये जे टेररिस्ट इन्व्हॉल्व्ह होते तर त्यांचा खात्मा जो आहे तर तो ऑपरेशन महादेवा अंतर्गत त्या ठिकाणी केलेला दिसतो. राईट. श्रावणातल्या पहिल्याच सोमवारी संसदेचं अधिवेशन चालू झालेलं होतं आणि त्याच दिवशी ऑपरेशन महादेवा जे आहे तर ते केलं. पण इकडं काय प्रोजेक्ट महादेवा एक कालखंड होता की 1962 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये भारतानं फुटबॉलमध्ये सुवर्ण पदक जे आहे तर ते त्या ठिकाणी मिळवलेलं होतं आणि जपान असेल किंवा कोरिया असेल अशा देशांना त्या ठिकाणी हरवलेलं होतं. पण आज रोजी मी जर का हे बोललो तर तुम्ही म्हणाल की सर काहीतरी काय खोटं बोलताय, आपलं क्वालिफायर मध्येच त्या ठिकाणी प्रॉब्लेम होताना दिसतो किंवा सुनील छेत्री सारखा एकच आपला वन मॅन आर्मी सारखा लढणारा बिचारा फुटबॉलपटू त्या ठिकाणी दिसतो. मग हीच कथा काहीतरी कपोलकल्पित आहे का किंवा दंतकथा आहे का हे खोडून काढण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला असं लक्षात येईल की इंडियामधलं जे हिडन फुटबॉल टॅलेंट जे आहे तर ते बाहेर काढण्यासाठी प्रोजेक्ट महादेवा महाराष्ट्रानं लॉन्च केलेलं आहे. याच्या अंतर्गत काय केलं जाणार आहे, गावापासून सुरुवात करून वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन विफा ही महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमध्ये ज्यात अगदी दुर्गमातले दुर्गम गडचिरोली असेल यवतमाळ असेल या जिल्ह्यांमध्ये जाऊन त्या जिल्ह्यातली टॅलेंट हंट करेल आणि तिथून फुटबॉल प्लेयर जे आहेत तर ते घेऊन येईल आणि त्याच्यामध्ये 13 वर्षांखालचे 30 मुलं आणि 30 मुली यांची निवड केली जाईल आणि मग त्यांना स्पेशल ट्रेनिंग जे आहे तर ते त्या ठिकाणी दिलं जाईल. राईट. आणि मग तुम्हाला असं लक्षात येईल की 2034च्या फिफा विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्यासाठी भारत प्रयत्न करतोय आणि त्या 34च्या फिफा विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून ही तयारी आहे. मग त्याच्या अंतर्गतच लिओनेल मेस्सीचा जो दौरा होता तर मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर जो मेस्सी आलेला होता तर तो प्रोजेक्ट महादेवा अंतर्गतच त्या ठिकाणी ती भेट जी आहे तर ती झाली. त्यानंतर नेव्ही डे बघा 4 डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जातो. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये भारतानं पाकिस्तानवरती मात केलेली होती आणि याच्यामध्ये इंडियन नेव्हीची भूमिका जी आहे तर ती अनन्यसाधारण होती आणि याच शौर्याचं प्रतीक म्हणून 4 डिसेंबर हा नेव्हल डे साजरा केला जातो. ऑपरेशन ट्रायडंट अंतर्गत झालेल्या युद्धात जहाज विरोधी क्षेपणास्त्राचा पहिल्यांदा वापर झालेला होता. राईट. आणि भारतीय नौदलानं कराची बंदरावरती 3 मोठी जहाजं आणि तेलाचा डेपो जो आहे तर तो उद्ध्वस्त केलेला त्या ठिकाणी होता. येस. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची अशी न्यूज आहे, एस्पेशली मुस्लिम महिलांच्या बाबतीमध्ये एक सर्वे जो आहे तर तो रिसेंटली त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्या सर्वेमध्ये शोषणकारी पत्निकत्व जे आहे तर त्याच्यावरती बंदी घालावी अशा त्या ठिकाणी मागणी जी आहे तर ती मुस्लिम महिलांनी केलेली दिसते. ट्रिपल तलाक बिल जे आहे तर ते बिल पास झाल्यानंतर ट्रिपल तलाक जो आहे अशी काही गोष्ट जी आहे तर ती त्या ठिकाणी कायद्याला धरून नाहीये किंवा बऱ्याचदा अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये एका बाजूला रिलीजियस फ्रीडम आहे आणि दुसऱ्या बाजूला कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी आहे आणि त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी म्हणजे संविधानिक नैतिकता ही त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. धर्माचा आधार घेऊन कुठल्याही व्यक्तीवरती अन्याय करण्याचा अधिकार जो आहे तर तो कोणालाही नाही असं देखील त्यांनी इथं अधोरेखित केलेलं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून आपल्याला असं लक्षात येईल की हा अहवाल जो आहे तर तो आलेला आहे. एस्पेशली जे राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी करतायत ना तर त्यांनी हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. बहुपत्निकत्व हे अन्यायकारक, आर्थिक शोषण करणारं आणि मानसिक आघात करणारं आणि सामाजिक असुरक्षितता, त्यातून येणारी सामाजिक असुरक्षितता तर ते लादणारा आहे असं मत जे आहे तर ते प्रामुख्यानं भारतातल्या मुस्लिम महिलांनी या अभ्यासामध्ये व्यक्त केलेलं आहे. राईट. सो 7 राज्यांमध्ये जवळपास 2,500 मुस्लिम महिलांशी याच्यामध्ये संवाद साधलेला आहे आणि त्यापैकी 85% अधिक मुस्लिम महिलांनी हे अन्यायकारक आहे आणि याच्यावरती बंदी घालावी अशी शिफारस केलेली आहे. 87% महिलांनी बहुपत्निकत्वाला गुन्हेगारी कृत्य म्हणून घोषित करण्याची परखड भूमिका जी आहे तर ती त्या ठिकाणी मांडलेली असते. राईट. सो
बाकी हे तर मी तुम्हाला सांगितलंच की कसं धर्म आणि त्या गोष्टीमध्ये येत आहेत आणि त्याच्यामुळं बहुपत्नीकत्व जे आहे तर ते मग परत रिलिजियस फ्रीडम आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये येताना दिसतंय. तर 45% मुस्लिम महिलांनी बहुपत्नीकत्व रद्द करण्याची मागणी केली किंवा 47% महिलांनी त्याला गुन्हा ठरवला जावा असं 87% महिलांनी त्याला गुन्हा ठरवला जावा असं सांगितलं. 79% महिलांना त्यांच्या पतीनं दुसरा विवाह केल्याबद्दलची माहितीच नव्हती. बघा किती डिबेटसाठी जे अंडर ग्रॅज्युएट आहेत डिबेटसाठी किती मोठा टॉपिक आहे. 79% महिलांना त्यांच्या पतीनं दुसरा विवाह केला याच्याबद्दल माहितीच नव्हती. 88% महिलांची संमती न घेता पतीनं दुसरा विवाह केलेला होता. 54% महिला पतीनं दुसरं लग्न केल्यानंतर परित्यक्त्या झालेल्या होत्या की पती तिकडे लक्षच देत नाही त्यामुळे परित्यक्त्या झालेल्या होत्या. 36% महिलांना पतीकडून कुठलंही आर्थिक सहाय्य किंवा कुठलाही प्रकारचा आधार जो आहे तर तो मिळाला नाही. आणि अशामध्ये जर त्यांना आपत्ती असेल तर काय हाही विचार त्या ठिकाणी करा. 47% महिलांना बहुपत्नीकत्वामुळे उपेक्षा किंवा दारिद्र्य जे आहे तर ते भोगावं लागलं आणि नाईलाजानं माहेरी परत त्या ठिकाणी जावं लागलं. आणि 93% महिलांना बालविवाहात बहुपत्नीकत्व भोगावं लागलेलं आहे. हे अजून त्या ठिकाणी सरप्राइझिंग आहे. आणि म्हणून बालविवाहावरती पण बंदी त्या ठिकाणी असावी अशी देखील मागणी जी आहे तर ती या ठिकाणी आपल्याला केलेली दिसते. राईट. सो मी हे तर सांगितलंच इक्वॅलिटी बिफोर लॉ. त्यामुळं काय म्हणतात त्याला देशात समान कायदा जो आहे तर तो असला पाहिजे आणि ही एक मागणी आहे तिथं. त्यानंतर लैंगिक ज्ञान आणि घटनात्मक आणि मूलभूत हक्क तर त्याचं उल्लंघन जे आहे तर ते रिलिजियस फ्रीडम करू शकत नाही तर तेही आहे. आणि धार्मिक स्वातंत्र्य हा अन्यायाचा परवाना नाही असं देखील यामध्ये अधोरेखित करण्यात आलेलं आहे. सो महत्वाचा अहवाल आपल्याला या ठिकाणी दिसतोय. इन्साइटफुल अशा स्वरूपाच्या गोष्टी याच्यात आहे. त्यानंतर बघा अटल सौर कृषी पंप वगैरे योजना आहे आपल्याकडं. तर त्याच्या बाबतीमध्ये गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होणारी एक गोष्ट जी आहे तर ती महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये रिसेंटली घडलेली आहे. राईट. सो शेतीला दिवसा पाणी देण्यासाठी सरकारनं मागेल त्याला सौर कृषी पंप आधी मागेल त्याला शेततळ होतं आता मागेल त्याला सौर कृषी पंप याच्या अंतर्गत महिन्याभरामध्ये 45,911 सोलार कृषी पंप जे आहे तर ते बसवलेत आणि त्याचा विश्वविक्रम झालाय. पुणे जिल्ह्यामध्ये 880 शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बसवून दिले. बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 7,467 कृषी पंप बसवले गेलेले आहे. आणि या कुसुम नावाच्या पीएम कुसुम नावाच्या योजनेत महाराष्ट्राचं देशामध्ये पहिलं स्थान त्या ठिकाणी आहे. आणि राज्यामध्ये 10.5 लाख सौर कृषी पंप केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी मंत्रालयानं बसवण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. राईट. सो त्याच्यामध्ये गिनेस बुक तर्फे हा विश्वविक्रमाचं प्रमाणपत्र देखील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमामध्ये प्रदान करण्यात आलेलं आपल्याला दिसतं. मग ही योजना काय तर शेतकऱ्यांना शेतजमिनीच्या आकारानुसार सौर कृषी पंप जो आहे तर तो दिला जातो. साधारणतः 5 ते 7.5 अश्वशक्ती क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषी पंप देण्यात येत आहेत. याच्यामध्ये बघा 2.5 एकर जर का शेती असेल तर 3 हॉर्स पॉवरचा पंप, 5 एकर शेत जमिनीसाठी 5 हॉर्स पॉवरचा आणि त्याच्यापेक्षा जास्त शेती असेल तर 7.5 हॉर्स पॉवरचा कृषी पंप जो आहे तर तो त्या ठिकाणी दिला जातोय. राईट. सो बाकी आहे सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्याला कृषी पंपाच्या किमतीच्या 90% आणि अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्याला 95% अनुदान जे आहे तर ते दिले जातं. पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत 30% तर मागेल त्याला सौर कृषी पंप याच्या अंतर्गत 60 ते 65% वाटा मिळतो. म्हणजे केंद्रानं काय केलंय मर्ज केले सेंटरचं 30% अनुदान आणि स्टेटचं 90% अनुदान 60% अनुदान असं 90% किंवा हेच जर SC ST पॉप्युलेशन साठी कसं आहे सेंटरचं 30% आणि राज्याचं 65%. सो 65 अधिक 30 95% अशा पद्धतीनं ते आहे. राईट. सो महावितरण करून अर्ज मंजूर झाल्यानंतर ते जे काही कागदपत्र दिल्यानंतर मग ते होताना दिसते म्हणजे त्यांना सौर कृषी पंप सँक्शन होतोय. शेततळ विहीर बोअरवेल 12 नाले अथवा शाश्वत पाण्याचा स्त्रोत
उपलब्ध असणारे शेतकरी याच्यात पात्र आहेत. अटल सौर कृषी पंप योजनेचा पहिला आणि दुसरा टप्पा किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना किंवा कृषी वाहिनी योजना याच्यावरती पण आयोगानं कंबाईनला प्रश्न विचारलेला आहे. 2.0 आत्ता आलेली आहे, पण 1.0 वरती त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. योजनेअंतर्गत अर्ज मंजूर न झालेले अर्जदार. का? कारण हित अर्ज मंजूर झाला असला तर त्यांना हितच मिळालंय ना, पण त्यांचा अर्ज मंजूर नाही तर त्यांना हे प्रदान केलं जाताना दिसतं. त्यानंतर बघा NCPOR चा रौप्य महोत्सव, राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र त्यांना 25 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत आणि त्या निमित्तानं एका टपाल तिकिटाचं पण अनावरण करण्यात आलेलं होतं. अगेन एखाद्या घटनेला वर्ष पूर्ण होणं वेगवेगळी, तर त्याच्यावरती प्रश्न 25 मे 1998 ला या संस्थेची एक स्वायत्त संस्था रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी म्हणून करण्यात आलेली होती. या संस्थेला राष्ट्रीय अंटार्क्टिक आणि महासागर संशोधन केंद्र NCAOR म्हणून ओळखलं जातं. राईट. आता हे अंटार्क्टिका वगैरे म्हटलं की काय, मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सच्या अंडर हे सगळं त्या ठिकाणी येत आहे आणि मुख्यालय जे आहे तर ते गोवा या ठिकाणी आहे, वास्को द गामा. राईट. सो आर्टिक, अंटार्क्टिक आणि दक्षिण महासागर आणि हिमालयातील भारतीय अंटार्क्टिक कार्यक्रम आणि ध्रुवीय मोहिमांचं समन्वय करण्याचं काम जे आहे तर ते हे केंद्र करताना दिसतं. नेक्स्ट, तमिळनाडू मधल्या काही उत्पादनांना रिसेंटली GI टॅग जो आहे तर तो मिळालेला आहे. त्याच्यामध्ये वारेयूरची कापसाची साडी आहे, कविंदापदी नातू सक्कराई म्हणजे गुळाची पावडर आहे, त्यानंतर थुयामल्ली तांदूळ आहे, त्यानंतर नमक्कल मक्कल पाथीरंगल म्हणजे साबण दगडाची भांडी. राईट. आंबा समुद्र चोपू समान म्हणजेच लाकडी खेळणी. सो अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहे. चेन्नई स्थित संस्था आहे, त्याच्याद्वारे GI टॅग जो आहे तर तो त्या ठिकाणी प्रदान केला जातोय. जिओग्राफिकल इंडिकेशन, सो त्याची ब्रँड व्हॅल्यू मेंटेन राहावी, त्याचबरोबर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अबाधित राहावी यासाठी हे केलं जात आहे. त्यानंतर बघा INS अरिधमन, भारतीय नौदलानं भारताची तिसरी अणु ऊर्जेवरची चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी. सो ही भारतीय नौदलामध्ये दाखल होणारी याची घोषणा केली. अरिहंत वर्गातील ही दुसरी पाणबुडी आहे. या पाणबुडीचे बांधकाम विशाखापट्टणम इथल्या जहाज बांधणी केंद्रामध्ये केलं जात आहे. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी व्हेसल या प्रकल्पांतर्गत याचा विकास जो आहे तर तो त्या ठिकाणी केला जातो. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरनं विकसित केलेल्या 83 मेगावॅट क्षमतेच्या दाबयुक्त पाण्याच्या अणुभट्टीवरती ही त्या ठिकाणी चालते. राईट. प्रेशराइज्ड हेवी वॉटर ज्याला म्हणतो ना आपण, तर त्या रिएक्टर वरती पृष्ठभागावर असताना तिचं वजन विस्थापन 6000 टन आहे, पाण्यामध्ये 7000 टन इतकं त्या ठिकाणी आहे. INS अरिहंत ही भारताची पहिली स्वदेशी बनावटीची अशा स्वरूपाची पाणबुडी त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यानंतर INS अरिघाट ही अरिहंत नंतरची दुसरी आहे. राईट. आणि आता तिसरी INS अरिधमन, लक्षात ठेवा. नेक्स्ट, नायजेरियानं रिव्हर ब्लाइंडनेस नावाच्या आजाराचं समूळ उच्चाटन केलेलं आहे आणि रिव्हर ब्लाइंडनेस या आजाराचं समूळ उच्चाटन करणारा नायजेरिया हा आफ्रिकेतला पहिला देश त्या ठिकाणी ठरलेला आहे. राईट. ऑन्कोसेरका वॉल्व्हुलस या परजीवीचा प्रसार थांबवण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे आणि ओव्हरऑल जगामधला हा कितवा देश ठरलेला आहे? 5वा देश ठरलेला आहे. याच्या आधी अमेरिका खंडातील कोलंबिया, इक्वाडोर, ग्वाटेमाला आणि मेक्सिको यांनी हा रिव्हर ब्लाइंडनेस जो आहे तर तो थांबवण्यात यश मिळवलेलं त्या ठिकाणी आहे. राईट. सो ट्रॅकोमा नंतर ऑन्कोसेरसियासिस हा अंधत्वाचे दुसरं प्रमुख संसर्गजन्य कारण आहे. ट्रॅकोमाच्या बाबतीमध्ये आपण 3-4 महिन्यापूर्वी चर्चा केलेली होती की भारताला रिसेंटली ट्रॅकोमा मुक्त म्हणून घोषित केल्याबाबतचं सर्टिफिकेट जे आहे तर ते WHO न त्या ठिकाणी दिलेलं आहे. नेक्स्ट, हे जरा खूपच छोटं झालंय पण ठीक आहे. पूर्ण अंधत्वावरती मात करणारे लेफ्टनंट जनरल C द्वारकेश, मला स्ट्रॉंग वाटते की येणाऱ्या कुठल्या ना कुठल्या तरी परीक्षेमध्ये ज्यांच्यावरती प्रश्न येईल ते आहेत लेफ्टनंट कर्नल C द्वारकेश. 3 डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. ह्याच्या आधीच्या एपिसोडमध्ये आपण
याच्यावरती चर्चा केलेली होती. तर त्यांना जागतिक अपंग दिनाच्या निमित्तानं राष्ट्रीय अपंग पुरस्कार 2025 सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन श्रेणीमध्ये या लेफ्टनंट कर्नल सी द्वारकेश यांना हा पुरस्कार जो आहे तर तो प्रदान करण्यात आलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं, पूर्ण अंधत्व असूनही सक्रिय सेवेमध्ये कार्यरत असणारे पहिले सशस्त्र दलातील अधिकारी आहे. कम्प्लीट ब्लाइंडनेस असून सुद्धा, आता तुम्ही म्हणाल मग कम्प्लीट ब्लाइंडनेस आहे तर मग हे आर्मीमध्ये कसे काय आहेत, बरोबर ना, राईट. तर त्याच्या मागची स्टोरी जी आहे तर ती आपल्याला इकडे दिसतीये आणि मोटिवेशनल स्टोरी इनफॅक्ट त्या ठिकाणी आहे. मूळचे तमिळनाडूचे आहेत आणि 2009 मध्ये भारतीय लष्कराच्या कॉर्प्स ऑफ मिलिटरी इंटेलिजन्स मध्ये अधिकारी म्हणून रुजू झालेले होते. तेव्हा सगळं व्यवस्थित ओके होतं. पण 2014 मध्ये पुण्यामध्ये कामाशी संबंधित अपघातात त्यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी पूर्ण गेली आणि 8 महिने त्यांना रुग्णालयामध्ये राहावं लागलं. याच्यानंतर बऱ्याचदा अधिकाऱ्यांना किंवा सोल्जर्सना कॅटेगरी सी ते होतात, राईट. काहीतरी अपंगत्व आलेलं आहे तर ते त्याच्या बाबतीमध्ये त्यांना त्या ठिकाणी व्हॉलेंटरीली रिटायरमेंट पण त्या ठिकाणी घेता येऊ शकते. मात्र असं असून सुद्धा त्यांनी सेवेमध्येच त्या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांची हिस्ट्री जी आहे तर ती पण तशीच त्या ठिकाणी होते. ते नुसते सैन्य दलातले अधिकारी नव्हते, तर सैन्य दलामध्ये वेगवेगळ्या एरियाजमध्ये एक्सपर्टीज असणारे अशा स्वरूपाचे अधिकारी होते आणि दुर्दैवाने अपघात झाल्यामुळे दोन्ही त्या ठिकाणी डोळे गेले. पण ही बाब त्यांना स्वस्त बसू देत नव्हती, म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे AI टूल्स असतील किंवा इक्विपमेंट्स असतील याचा वापर करून स्टील त्यांनी आर्मीमध्ये सर्व्हिस करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आणि म्हणूनच ओनली कंप्लीट ब्लाइंड सर्व्हिंग ऑफिसर इन द इंडियन आर्मी म्हणून लेफ्टनंट कर्नल सी द्वारकेश जे आहेत तर ते त्या ठिकाणी ओळखले जाताना दिसत आहेत. या व्यतिरिक्त पॅराऑलिम्पिक क्रीडा क्षेत्रामध्ये आघाडीचे खेळाडू ते त्या ठिकाणी आहेत. पोहणे आणि नेमबाजी या दोन्ही खेळांमध्ये राष्ट्रीय स्तरावरती सुवर्ण पदक त्यांनी मिळवलेली आहेत. 10 मीटर एअर रायफल स्पर्धेमध्ये जागतिक क्रमवारीमध्ये 3रा क्रमांक त्यांचा पॅरा गेम्स मध्ये आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये UAE इथं झालेल्या शूटिंग वर्ल्ड कप मध्ये त्यांनी 624.6 गुणांचा जागतिक विक्रम जो आहे तर तो देखील प्रस्थापित केलेला आहे. भारतीय पॅरा शूटिंग संघाचे सदस्य ते आहेत आणि मध्य प्रदेश इथं आर्मी मार्क्समनशिप युनिटमध्ये प्रगत प्रशिक्षण ते त्या ठिकाणी घेत आहे. शैक्षणिक योगदान जर का बघितलं तर UGC नेट जी एक्झाम आहे असिस्टंट प्रोफेसर साठी तर ती मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट किंवा कामगार कायदे आणि क्रीडा संशोधन या क्षेत्रामध्ये त्यांनी घेतलेली आहे. आणि मोजक्या लोकांपैकी एक आहेत की ज्यांनी ब्लाइंड असून सुद्धा ही UGC नेट एक्झाम या विषयामध्ये क्लिअर त्या ठिकाणी केलेली आहे, राईट. नेक्स्ट पुढचा मुद्दा बघा, 23वी भारत रशिया वार्षिक शिखर परिषद. आणि हा आजच्या डिस्कशनचा त्या ठिकाणी शेवटचा मुद्दा असेल. थोडंसं डिस्कशन लांबलं पण कधी कधी काय होतं, न्यूज डिटेल असतात. तुम्हाला असे काही एपिसोड मिळतील की जे एपिसोड आपले अर्ध्या तासातच संपलेत आणि असे काही एपिसोड पण मिळतील की ज्याच्यासाठी 1.5 तास त्या ठिकाणी लागलेला आहे. सो 23वी भारत रशिया वार्षिक शिखर परिषद का चर्चेत होती तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी भारताच्या दौऱ्यावरती त्या ठिकाणी आलेले होते. आणि मग या परिषदेमध्ये वेगवेगळ्या गोष्टींवरती चर्चा झाली. वेगवेगळे सामंजस्य करार जे आहेत तर ते त्या ठिकाणी करण्यात आलेले आपल्याला दिसतात, राईट. सो भारत आणि रशिया विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारी ही पुन्हा दृढ करण्यावरती इथं एकमत त्या ठिकाणी झालं. संरक्षण असेल, आरोग्य असेल, व्यापार असेल किंवा संस्कृती असेल यावरती 16 वेगवेगळ्या करारांवरती इकडे स्वाक्षरी करण्यात आली. युरेशियन इकॉनॉमी युनियन सोबत मुक्त व्यापार करार करण्यावरती स्वाक्षरी इथं करण्यात आली. द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत $100 अब्ज पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट हे खरं तर आधीच उद्दिष्ट आहे, पण त्याला देखील इथं दुजोरा देण्यात आलेला दिसतो. आणि ऊर्जा क्षेत्राला भागीदारीचा मुख्य आधार म्हणून मान्यता देण्यात आली. म्हणजे इथून पुढे
भारत आणि रशिया यांच्यामध्ये एनर्जी सेक्टरवरती खूप जास्त प्रमाणामध्ये टाईप जे आहेत तर ते होतील. राईट. म्हणून भागीदारीचा मुख्य आधार त्यांनी म्हटलेलं आहे. वाहतूक आणि दळणवळणामध्ये आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉर, इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्झिट कॉरिडॉर ज्याला म्हटलं जात आहे, राईट, तो चेन्नई व्लादिवोस्तोक सागरी मार्ग आणि नदन सी रूट याच्यावरती सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतलाय. ही सपशेल आपल्याला असं लक्षात येईल की चायनाला काउंटर करण्याची स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर बघा तिकडे ध्रुवीय पाण्यातील नौवहनासाठी म्हणजे पोलार रिजन मधल्या तर त्यासाठी प्रशिक्षण आहे. रशिया फार ईस्ट आणि आर्टिक सहकार्य. त्यानंतर 2024 ते 29 सहकार्य चौकटीत ऊर्जा, खाणकाम, शेती आणि सागरी वाहतूक ह्याच्यावरती भर, म्हणजे जे आधी होतं तर तेच कंटिन्यू त्या ठिकाणी आहे. आर्टिक परिषदेत भारताची निरीक्षक म्हणून अधिक सक्रिय भूमिका, ह्याच्यावरती पण एकमत त्यांचं झालेलं दिसतं. अणुऊर्जा आणि अवकाशमध्ये कुडानुकूलन, अणुऊर्जा प्रकल्पामध्ये अणुइंधन चक्रामध्ये सहकार्य वाढवण्यावरती सहमती झालेली आहे. शांततामय अवकाश उपयोगांसाठी इस्रो आणि रॉसकॉस्मॉस यांच्या सहकार्याला बळकटी आलेली आहे. आता बऱ्याचदा रॉसकॉस्मॉस ही रशियाची स्पेस एजन्सी त्या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा, बऱ्याचदा जॉईंट स्पेस मिशन वरती पण आपल्याला प्रश्न येत आहेत. राईट. संरक्षणामध्ये तर काही सांगायची गरज त्या ठिकाणी नाहीच आहे की बरेच पहिल्यापासून टाईप आहेत आपले. बहुपक्षीय सहकार्यामध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला रशियानं पाठिंबा दिलेला आहे. हे महत्वाचं त्या ठिकाणी आहे. UN सिक्युरिटी काउन्सिल रिफॉर्म मध्ये रशिया बॅक करते इंडियाला. राईट. 2026 मध्ये ब्रिक्स अध्यक्षतेसाठी भारताला समर्थन दिलेलं आहे रशियानं. आणि रशियानं इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मध्ये सहभागी होण्यासाठी जे फ्रेमवर्क आहे तर ते स्वीकारलेलं आहे. या फ्रेमवर्क वरती पण आपण नंतर चर्चा करूयात, कारण पुढं रशिया इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा सदस्य ऑफिशियली त्या ठिकाणी झालेला आहे. पहलगाम 2025 आणि मॉस्को 2024 हल्ल्यांचा निषेध करण्यात आला. आता हा निषेध म्हणजे फक्त निषेध धरू नका, हा निषेध याचा अर्थ असा होतो की दोन्ही देशांनी दहशतवादाला शत्रू मानलेला आहे किंवा दहशतवादाला विरोध त्या ठिकाणी केलेला आहे. आणि UN नोंदणीकृत दहशतवादी संघटनांविरुद्ध शून्य सहनशीलतेवरती म्हणजे झिरो टॉलरन्स वरती त्या ठिकाणी भर त्यांनी दिलेला दिसतो. राईट. त्यानंतर बघा भारत सहकार्याची प्रमुख क्षेत्र, मग आर्थिक क्षेत्रात व्यापार वगैरे किती हे एकदा फक्त गो थ्रू त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. राईट. येस. गरुड शक्ती आपला झालेलाच आहे ऑलरेडी. इंटरनॅशनल आयडिया सदस्यांच्या राष्ट्रांच्या परिषदेचा अध्यक्ष भारत. राईट. सो मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्वीडनमध्ये स्टॉकहोम इथं स्वीडिश इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स या ठिकाणी भारताच्या लोकशाहीमध्ये डोकावताना या विषयावरती गोलमेज परिषदेत परिसंवाद आयोजित केलेला होता. आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी वर्ष 2026 साठी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स इंटरनॅशनल आयडिया ह्या संस्थेच्या सदस्य राष्ट्रांच्या परिषदेचं अध्यक्षपद स्वीकारलं. राईट. निवडणूक आयोग जो सध्या खूप जास्त चर्चेत आहे. मला ही न्यूज वाचत असताना आणि कंपाईल करत असताना जरा थोडस हा एक मोठा विनोद त्या ठिकाणी वाटला. एनिवेज, सौर ऊर्जा प्रकल्प उभारणारे पहिले महाविद्यालय CME कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग आहे. तर ते कार्यान्वित केलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे CME देशातलं पहिलं कार्बन निगेटिव्ह संरक्षण तळ म्हणून मान्यता त्याला मिळालेली आहे. आणि अशा प्रकारचं काय म्हणतात त्याला सौर ऊर्जा प्रकल्प उभारणारं पहिलं अभियांत्रिकी महाविद्यालय जे आहे तर ते CME त्या ठिकाणी ठरलेलं दिसतं. राईट. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या होत्या 4 डिसेंबर ते 7 डिसेंबर या कालखंडातल्या चालू घडामोडी ज्या आपण करंट क्लाउड्सच्या माध्यमातून डिस्कस केल्या. ह्याच्या नोट्स जर हव्या असतील तर मंथली स्वरूपात आपलं करंट क्लाउड्स नावाचं मॅगझिन प्रकाशित होतं, तर ते तुम्ही त्या ठिकाणी विकत घेऊ शकता. ते ऑर्डर करायचं असेल तर तुम्हाला स्क्रोलिंग टायटल वरती नंबर्स दिसत आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर्स दिसत आहेत, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी करू शकता. भेटूयात पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद आणि बाय बाय.